आता काऊन त्रास होतोय तुम्हाला? हो, तुम्हालाच लग्नाची घाई झाली आहे ना, मग नाही करायचंय मग काय लग्न, नाही करायचंय. पण का नाही करायचंय लग्न? हो, प्रेरणाताई रडताय काऊन तुम्ही? अहो, तुमची पाठवणी आज नाहीये, 2 दिवसांनी आहे. रडू नका. थांबव हे सगळं. मग काय सगळ्याचा त्रास होतोय ते दिसत नाहीये का तुका? सारखं त्याच विषयी बोलणं बंद कर आता. का त्रास होतोय? लग्नासारखा महत्वाचा विषय मैत्रिणींपासून लपवताना काही नाही वाटलं तुम्हाला? आता काऊन त्रास होतोय? आम्हाला वाटलं होतं आपण सगळ्या जणी जीवाभावाच्या मैत्रिणी होतो, एकमेकींना सगळं काही शेअर करतो, काही लपवत नाही. पण नाही, तुम्ही आम्हाला परक केलं. कशाबद्दल बोलतेस तू? तुमच्या कोर्ट मॅरेज बद्दल बोली राहिली मी प्रेरणाताई. वल्लरी जरा वेडी आहे काय? त्याला तर रिक्वेस्ट करते लग्न करण्यासाठी. बघ ना यार, आपली प्रेरणा कोणावर कधी अवलंबून होती का? तिला कुठलाही चांगला मुलगा मिळेल. ही वल्लरी का या अण्णा केदारशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती करते तिला काय माहिती? हा रेडा ऐकता जातोय ना मंडप सोडून, ही वल्लरी का अडवते त्याला? ठीक आहे, नाही म्हणजे समजा मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि केलं तिच्यासोबत लगीन, आणि पुढे जाऊन एखादा अजून तिसरा बॉयफ्रेंड आला तर तर मी काय करायचं? नाही हो, हो, असं कसं होईल? असं अजिबात नाही होणार. प्रेरणाताई खरंच खूप चांगल्या आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. तुमचा या ताईबाईवर विश्वास आहे की नाही? हो. ते सगळं ठीक आहे, पण मी काय रिस्क घेऊ शकत नाही बाबा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मी प्रेरणासोबत लग्न केलं पाहिजे, तर मग माझी एक अट आहे बाबा. जर तुम्हाला वाटत असेल का मी लगीन करावं, तर मग ते उद्या संध्याकाळच्या आत झालं पाहिजे बरं का इंदू मावशी, उद्या संध्याकाळच्या आत. उद्या संध्याकाळी लग्न? याच्या नानाने ठेवलंय का? त्याला काय, त्याला निमित्तच हवं होतं लग्न अलीकडे आणायचं. काय करते यार ही वल्लरी? कसं कळत नाहीये हिला? चालेल, तुमचा प्रेरणाताईंवर विश्वास नाही आहे ना, मग तो पटवून देण्यासाठी उद्या संध्याकाळी काय, उद्या सकाळीच तुमचं लग्न उरकून टाकू आपण. उद्या सकाळी लग्न? गो लग्न असता वाढदिवस नाही. एका रात्रीत कशी तयारी होतली? आणि काय गो, तिची अख्खी आव सैसर उभी असताना निर्णय घेणारा तू कोण? नीलिमा काकी, अहो असं काय केलेलं तुम्ही? तुम्ही कायले चिंता करताय? हे बघा, मुलीले मुलगा पसंत आहे, मुलाले मुलगी पसंत आहे की नाही? झालं तर मग असे नातेवाईक तरी किती आहेत आपले? आहोत तर आपणच सगळे. घरातल्या घरात कमी खर्चात लग्न होई जाईल, फार तयारी बी नाही करावी लागणार. काय वाटतं? खरंच? असं होय? घरात लग्न लागत? बरा होता ना, म्हणजे हॉलचा खर्च वाचतलो, वाजंत्रीचं वाचतलो, जेवणाचं वाचतलो. चला चला.
हो ते तुम्हाला काय ठरवायचंय ते ठरवा आणि कुठे पैसे वाचवायचे ते वाचवा. पण मी इकडे उद्या सकाळी लग्नाला उभा राहणार म्हणजे राहणार. अण्णा दादा, हा तुमचा तुमच्या ताईबाईवर विश्वास आहे ना? बघ आता बघाच सगळं काही तुमच्या मनासारखं होतं की नाही. वा 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 ताईबाई दे माय पाणी देव माय. मग आपण ओरडून ओरडून घसा दुखायला होता माझा. ऐक नाही काय बडबडते, हिचं खरंच डोकं फिरलंय. खरं सांगतो ताईबाई तू हे सगळं बोलली ना तेव्हा कुठे जीवाला माझ्या. यार आपण एवढी मरमर करतोय, तो अण्णा केदार इथून पळून जावा म्हणून, आणि ही त्याला बोल्यावर उभं करायला निघाली आहे. अरे यार, म्हणजे प्रेरणा तिचं लग्न आता या रेड्याबरोबर होणार? हाय लेकीचं लग्न आहे तर उडून येऊ का पळून येऊ असं झालं शिंदू माले. बाबा एकटे चालत तनू तुझ्या भावाशीच ना काय विचारूच नकोस. अगो उंडगो तो रिकाम तेकड्या टोळक्यांबरोबर पिकनिकला जाऊची तेका पडली होती. अगो इतका समजावलंय पण ऐकत तर शपथ. हो ते त्याची काय चूक? हा काय गो, आधीच ठरलेली कामं अशी अचानक कॅन्सल होतात काय गो? हा तुम्ही गप्परवा. इंदुताई तुमका सांगते माझ्या प्रेरणाचं लग्न कधी होईत असोच ध्यास लागलो होतो ह्यांका. काय हो आपल्या मुलीचा लगीन व्हायचा या प्रत्येक बापाशी वाटतच असता, पण हैसर तर सगळी एकदम गडबडच चालू आ. आता बघा सांगा 2 दिवसात लग्नाची तयारी होतली कशी? त्या नवऱ्या मुलाक तरी एवढी खाई किती या? माझं मत काय आता लगीन जमवून ठेवला असता आणि मग तुळशीची लग्न झाल्यावर एखादं चांगलं मुहूर्त काढून त्यांचं लगीन लावून दिला असता ना. तुमचं बरोबर असा हो, पण सगळा होताला सगळी आपलीच माणसं असत. तुम्ही काही एक काळजी करू नका. हो पण नवरो मुलगो खया म्हणजे मी आपण जावई बापन बरोबर बोललं असतंय ना. मी सांगतो काय प्लॅनिंग मध्ये थोडीशी चेंज झालेली आहे. लग्न आहे ना लग्न उद्या सकाळीच आहे. काय 2 दिवसावर नाही उद्या सकाळी. पण माका कोणी कसा नाही सांगल्यान आणि ह्या सगळं आता हईल्यावर माका कळता. तुम्ही नवऱ्या मुलाकडचे काय? नाही सगळे निर्णय ना परस्पर ठरवताच म्हणून म्हटलंय. तुम्ही नवऱ्या मुलाचे काका की मोठे भाऊ? कसा समजूतदारपणात विचार करून सगळे निर्णय घ्यायचे असतात ना. वा वा इंदू मावशी वा. हो होणाऱ्या सासूबाई चांगली मजा चालली आहे इकडे. यांना तर काही माहितच नाही. अंधारात ठेवलंय सगळ्यांनी. ओ सासरे बुवा मी तुमचा होणारा जावई, मीच नवरदेव आहे. अण्णा केदार उद्या सकाळी तुमच्या मुलीसोबत माझंच लग्न आहे. असे डोळे वटारून बघू नका. काय सांगतो ते नीट ऐका. तुमची मुलगी आहे ना प्रेरणा, तिचं उद्या सकाळी माझ्या सोबत लग्न आहे. ते गुपचूप लावून द्यायचं. काका म्हणे
अरे एवढ्या राजबिंड्या माणसाला म्हातारा करून टाकलं. काय गरज होती यांनी बोलायची? पण मी काय सांगितलं? मी बोलते ओ चला मी सगळं सांगते तुमका देवा. चला येवा माझ्या वांगडा. येवा येवा हो येवा. इंदुताई येतास? हा अरे यार, वल्लरीने सगळ्या प्लॅनची माती केली. 2 दिवसानंतर लग्न असणार होतं, ते आता उद्यावर आलंय. माझं ना डोकंच काम करत नाहीये. आपल्या सगळ्या आयडिया आपल्यावरच येऊन वदळतात बुमरँग सारख्या. मला वाटलं तो अण्णा आता लग्नात माघार घे, तो अजूनच पेटून उठलाय. मनोज भैया, एक बात बताइए, त्या अण्णाचा काही वीक पॉइंट आहे का? कसलं काय, गेंड्याच्या कातडीचा आहे तो अण्णा. मनोजीजू, नीट आठवा ना, असा काहीतरी वीक पॉइंट तुम्हाला माहित असेल जो ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला फायदेशीर राहील. आठवलं, आमच्या गावात गावदेवीची जत्रा भरते. आईसोबत मी लहानपणी गेलो होतो तिथं, तेव्हा ना त्या आकाश पाण्यामध्ये अण्णा बसला होता आणि सारखा मले खाली उतरवा म्हणून रडी राहिला होता.